बॉल थोडासा हवेमध्ये आहे, मात्र क्षेत्ररक्षक प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसेल. डीप कवर पॉइंट. सॉरी 6 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक. इस मर्तबा कवर के ऊपर से उड़ाया उसे और गेंद हवा के. आयुष समोर अत्यंत प्रभाव. हो हो हो, हवेमध्ये चेंडू आहे, मात्र टायमिंग चांगलं आहे. 38 सर्कलच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर की. जी हाँ, फिर से एक बार हवा के रास्ते से भेजा है उसे. डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर गेंद. नन. जी हाँ, इस मर्तबा फिर से एक बार लेग स्टंप पर यह गेंद थी. थोड़ी सी अंदर की तरफ आती हुई गेंद को किया है ग्लांस. हल्की सी किनार लेकर गेंद. एक चेंडू त्यानं सीमारेषेच्या बाहेर पाठवला. यस, यावेळेस पुन्हा एकदा ग्लान्सचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षण तिथे कोणी नाहीये. चेंडू कपिल सन्स विरुद्ध एक ईगल व्हॅलेंटिना विरुद्ध ही विकेट आहे. यस यस यस, आतमध्ये आणला चेंडूला, मात्र चांगला फटका स्क्वेअर लेगला. 4 रन्स. आणि पाहिले आपण वेगवान धावा घेण्याबरोबर मोठे फटके सुद्धा खेळलेले आहेत. तिथे पॉइंट आणि कव्हर मध्ये चेंडू. एक सुंदर असा स्क्वेअर कट. मिळतील जहान फिर से एक बार आए हैं. रनों की संख्या के ऊपर लगाम लगा दिया, मगर इस मर्तबा आउट देखा ना ताओ. सामने पड़ी हुई गेंद थी, उसे लॉफ किया है ओवर द कवर. गेंद डीप. कोशिश यहाँ पे जारी है बल्लेबाजों द्वारा, अर्थात पुणेरी बाप्पा से. बहुत ही अच्छा यहाँ पे शुरुआत. जी हाँ, इस मर्तबा फिर से एक बार पहली ही गेंद थी इस ओव्हर की. गोलंदाज इथे सौरभने आक्रमणावरती आणलाय. पुन्हा बॅकफुट वरून पुन्हा तगडा शॉट. पुन्हा 4 लागोपाठचे 2 चौकार. ओपनिंग पार्टनरशिप, ओपनिंग पेअर मैदानामध्ये उडवलाय चेंडू स्क्वेअर लेगला. इथे पुन्हा एकदा एक ग्लान्सचा बल्लेबाज के लिए बाएं हाथ से राउंड विकेट. जहां इस मर्तबा आगे वाली गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ लॉफ किया है. कोई फील्डर वहां पे कसना होगा. इस वजह से सोहन को सिंहगढ़ इंस्टीट्यूट इन से लगाया और यहाँ पे रन आउट होने का खतरा मंडराता हुआ. लालच में फंस गए. बहुत 2 तर थोडेसे महागडे राहिलेले आहेत सगळे गोलंदाज या स्पर्धेमध्ये. इथे एक चांगला फटका पूल केला चेंडूला मिड विकेटला. शानदार चौकार. आणि कपिल सन्स विरुद्ध 95. मोठ्या इनिंग्स, एक शतक, 2 अर्धशतक. हो हो हो, इथे हवेमध्ये आणि चर्चा एकदम एकमेकांच्या शेजारी दोघे उभे केलेले आहेत. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रभावित केला. से रोका है, बड़े स्ट्रोक से वंचित किया है बाएं हाथ के गेंदबाज सोहन ने. जी हाँ, इस मर्तबा लॉफ किया है. लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात, मगर उनके मस्तक पर दस्तक देती. दुसरा जो पॉवर प्ले तो व्यवस्थितपणे खेळून. ओ हो 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 हो, इथे आतमध्ये येतोय चेंडू आणि अपील जोरदार आहे. प्रश्न विचारला गेलाय पंचांनी. पहिल्यांदा धावा रोखणं यावरती भर दिलेला आहे. परत एकदा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू उचललाय आणि या सीमारेषेच्या बाहेर. इथे यावेळेस हो हो, इथे 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 या क्षीरसागर खेळायचं धावा आणि बरोबरीनच एक विकेट सुद्धा आहे. चांगला फटका. आम्ही गेंद खडी हो गई असं म्हणतो आपण. आणि अशा चेंडूवरती फटका खेळणं हे कधी धोकादायक. मात्र आर्यन त्याने बघितलं की चेंडूचा मोठी भागीदारी झाल्यानंतर दुसरा विकेट. हो हो हो, आतमध्ये आलेला हा चेंडू. पुन्हा यष्टीरक्षकाकडून चूक होते. संघनायक तिथे आहे. धावा मिळतील 4. ओमकार की अगली गेंद. ओहो, इस मर्तबा टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ तेजी से हुआ. अब धीरे धीरे सूरज भी सर पे आता हुआ. जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट. आगे आए, पिच तक पहुंचे और वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाद शम्स ने यहाँ राइट आर्म ओवर द विकेट. जी हाँ, इस मर्तबा देखिए अक्रॉस द लाइन खेल दिया उसे. मिड विकेट खाली है. डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर. जी हाँ, फिर से एक बार पहले ही ताड़ लिया था, देख लिया था कि डीप फाइन लेग में कोई फील्डर मौजूद नहीं है. बहुत ही खूबसूरती के साथ, हालांकि हवा में जरूर खेला था, मगर यहाँ स्वीपचा प्रयत्न, स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता हा. काय शॉट आहे दीपक डांगीचा. हा कमी होईल तसं काही दिसलं नाहीये. स्वीपचा प्रयत्न आणि याबरोबरच तिथे कॅच सुटतोय. जीवदान
धावा तर ते रोखू शकले. ओहो, दीपक डांगी परत एकदा लॉफ करतोय चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरून. जी हाँ, उनके पाले में जो भी गेंद मिली है उसका भरपूर लाभ उठाया है. इस मर्तबा अंतिम क्षणों पर अपने बल्ले का फेस खोला. बाल बच गए हैं कि गेंद मिड विकेट के हाथों में नहीं पहुंची. जी हाँ, यहाँ पे देखिए फिर से एक बार अपने कलाई को मोड़ते हुए खेलना चाहते थे. फाइनल मात्र अत्यंत उपयुक्त स्पेलची समाप्ती झालेली आहे. नवीन षटकाची सुरुवात. लेट कट उडवलाय चेंडू थर्ड मॅन कडे. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न कर है. सोहन अपना छठा ओवर लेके ओ जोरदार पहचानना और उसके तहत मुकाबला. ओहो, इस मर्तबा ये देखिए मैं उसी की बात कर रहा था. आगे बढ़े और दे दिया है घुमा के. आज फिर से एक बार सिंहगढ़ इंस्टीट्यूट लोनावला के मैदान पर ये मैच और इसी बीच एक बहुत ही शानदार स्ट्रोक देखा था वहां. पण ज्या पद्धतीने तो खेळतोय जरूर अर्धशतक येऊ शकेल. हो, इथे परत एकदा ऑफ तुमच्या बाहेर इम्पॅक्ट आहे आणि त्यामुळे पंच डायरेक्ट मुंडी हलवून सांगितलंय की नाहीये. अनेक पूरे किए हैं. निश्चित एक अर्धशतक फलकावरती येते दीपक डांगेकडून आणि मात्र त्याच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया. तो बहुत ही अच्छी जिम्मेदारी के साथ. जी हाँ, इस मर्तबा फिर से एक बार अक्रॉस द लाइन अपने मददगार साबित होती है. क्या यहाँ पे हमें रिवर्स स्विंग देखने को मिलेगा, मगर इसी बीच गेंद उनके स्लॉट में और 10 ओवर तक बल्लेबाजों के लिए परेशानी का सबब होगा. जी हाँ, इस मर्तबा उड़ाया है मगर वहां पे डीप में फील्डर तैनात. इस बीच नहीं बचेंगे. बहुत ही बढ़िया वेल जज कैच. इस नौशाद आपला डाव अधिक मोठा. हो, परत एकदा ही समस्या. मात्र यावेळेस चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे आणि त्यामुळेच कदाचित फोर्स लागत नाही चेंडूवरती. इथे सुद्धा ओहो 4 रन मिळतील. खूप फाईन मात्र सुरू आहे. उजव्या बाहेर इथे इनसाइड आउट खेळलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे. अर्धशतक केल्याबरोबर एक रन के लिए तरसा दिया है. जोरदार अपील फिर से एक बार, मगर अंपायर जी ने नकार डालकर गेंद बल्लेबाजों को चकमा दे रहे हैं. मगर लेंथ वही, मगर इस मर्तबा लेंथ में थोड़ी सी चूक. फुल टॉस गेंद उसे स्वैप किया है. वही इजहान सैयद राइट. ओहो, बैक टू द बॉलर खेलने पर मजबूर कर दिया है. ओवर पिच गेंद देंगे और बड़े स्ट्रोक. ओहो, ये देखिए बीचों बीच पकड़े गए हैं. सूर्योदय होणार का धावांचा. उंच फटका कव्हरच्या डोक्यावरून उचलण्याचा प्रयत्न. कोणी क्षेत्ररक्षक ने अप्पर कटचा अत्यंत पॉवरफुल षटकार. हाँ, टीम के लिए सूरज निकला है. और फिर से एक बार जोरदार प्रहार. क्या यहाँ पे ये गेंद सीमा रेखा बाहर जाएगी? जी हाँ, जाएगी. है. ओहो, आखिरकार इजहान ने भी यहाँ पे या जोडीला खेळायचे आणि यस 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 उंच उंच आणि लांब सुद्धा. वा यस हो उंच उंच आणि लांब सुद्धा. पुन्हा एकदा दिमागदार षटकार है अपने टीम को. जितने भी रन यहाँ से आएंगे वो बोनस होंगे. जी हाँ, इस मर्तबा देखिए डिफेंसिव तरीके से खेला था जरूर, मगर पहले स्लीप में कोई. उजव्या बाहेर कट केला चेंडूला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री. 4 रन. पुणेरी बाप्पा या संघासाठी. ओहो, बाहेरची कड आहे आणि खूप लांब जाईल चेंडू. कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाही. और प्ले के दरमियान जी हाँ, इस मर्तबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद उसे हुक किया है. ये बुनियाद है. ओहो, ये देखिए तो सही. ओहो हो क्या. पुढचा मार्ग पुणेरी बाप्पासाठी सोपा होऊ शकतो. और इसके पहले आपने देखा होगा. ओहो, इस बीच बड़ा अपील भागीदारी परत बघायला मिळाले. ओहो, उंच फटका आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक मागे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यस, खणखणीत षटकार केलेले आहेत प्रत्येक षटकामध्ये. म्हणजे आपण ओहो, इथे खूप सुंदर फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून लॉंग ऑफला. एक शांत निश्चित कंट्रोल गोलंदाजी मागच्या. हो इथे क्षेत्ररक्षकांकडून साथ नाहीये आणि धावा पुन्हा एकदा. खुद कप्तान आए हैं. कप्तानी जी पहला और टीम की तरफ से छठा ओवर लेके और स्वागत किया है जारी.
जी हाँ, फिर से एक बार पहले वाला शॉट मानो कॉपी यहाँ पे दिखाई दिया है. हा चेंज फारसा मानवलाय असं म्हणता येणार नाही आणि पुन्हा एकदा एक तगडा स्क्वेअर कट. ताकद होती, नजाकत. फलंदाजी करत होता पुणेरी बाप्पा. त्यांनी 68 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी केलेली होती आणि ती अत्यंत वेगवान. इथेही सुद्धा वेगवान भागीदारी. चेंडूला दिली दिशा. थर्ड मॅनला पुन्हा एकदा एक उजव्या बाहेर चेंडू. परत एकदा गॅप, परत एकदा गॅप. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. यांची गोलंदाजी एका पाठोपाठ एक त्या बाजूनं आपल्याला बघायला मिळाली होती आणि त्या एंड कडून धावा देखील कमी मिळाल्या होत्या. विशेष म्हणजे इजान सय्यदनं तिकडून 21 धावा 5 षटकामध्ये खर्च केला होता. 10 षटकामध्ये मात्र तुम्ही मॅच त्यावेळेस स्लो डाऊन करा. यस एस 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 इथे हात खोलण्याची संधी होती. गॅप आहे मोठा आणि इथे खूप सुंदर लाजवाब करतोय. पुन्हा एकदा रामकृष्ण घोष पहिल्या चेंडूवरती अत्यंत सुंदर फ्लिक. काय शॉट है, लॉफ्टेड. सभी को नहीं मिलता और जो ओहो इस मरतबा फिर से एक बार उड़ाया. इस मरतबा थोड़ा सा मिस शॉट जरूर था. गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था और बैकवर्ड पॉइंट के सर के ऊपर से अफलातून टायमिंग. तर पॉवर प्ले आता संपलेला आहे आणि पुन्हा एकदा हितेश वाळुंज गोलंदाजी मार्क वरती येतोय. सह्याद्री पर्वताच्या महत्वाचा गोलंदाज. विशेष म्हणजे विकेट टेकर म्हणून त्याची ओळख आहे. गॅप इथे प्राप्त होईल अनिरुद्ध साबळेला आणि पुन्हा एकदा मिळतील 4 धावा. धावांचा सिलसिला. पुन्हा जागा दिली इथे आणि त्याचा फायदा उठवलाय. लागोपाठचा दुसरा चौकार. सुंदर फटका हलकासा हवेत मात्र जबरदस्त कव्हर ड्राइव. धावा मिळतील 4 के बावजूद उसे परख नहीं पाए थे. जी हाँ, फिर से एक बार उसे बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया है. गेंद बिल्कुल रुकने का नाम आणला तरी तो पुन्हा सीमारेषेकडे जातोय. वाह वाह वाह, दिल खुश रंगा खुश. स्कोर कार्ड पर लग चुके हैं. ओहो जोरदार अपील और बीचों बीच पकड़े गए हैं. दिशा देण्याचा प्रयत्न. एक धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो थेट एष्ट्यांवरती. प्रश्न पंचांकडे आहे मात्र तिसऱ्या पंचांकडे येत आहे. स्ट्राइक एंड पर. हो, ये देखिए तो सही. अनइवन बाउंस. इथे चांगलं क्षेत्ररक्षण. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न मात्र एक धाव जरूर प्राप्त होऊ शकते. जोरदार अपील. ओहो हाथों में गेंद. जी हाँ, रिस्ट का इस्तेमाल करते हैं रोशन और ओहो फिर से एक बार मिस फील्डिंग. या स्वीपचा हा फटका. नो चान्स फॉर एनी फिल्डर. 4 रन. दुसरा लाग. काझीने गोलंदाजी केली होती. स्पिनर्सच्या खेळपट्टीवरती खूप चांगली मदत मिळालेली. हा टर्निंग ट्रॅक आहे असं म्हटलं तरी चालेल. ओहो परत एकदा कमालीची गोलंदाजी. ओहो इथे यास विकेट पाहिजे होती. ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहत होतो. अनेक खेळाडू आता पुढे येत आहेत. भारतीय महाराष्ट्रीयन विमेन सुद्धा विमेन्स प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली प्रभावी कामगिरी करताना आपण बघतो. नाहीये जसे आपण पहिल्या 15 षटकामध्ये बघितली होती. यस बाहेर जाणारा चेंडू थोडासा अलीकडे ठेवला होता. चान्स होता इथे आणि मिळतील धावा 4. पुल केला चेंडूला. बाउन्स वरती चांगला तिकडे 11 धावा त्याने खर्च केल्या. मात्र त्यानंतरच्या 3ऱ्या 4थ्या षटकांमध्ये तो अधिक प्रभावी. इथे गॅप मोठा आहे. लेट कट केला चेंडूला. स्टीयर केला चेंडू. खर्च किए हैं 4.1 ओवर में. जी हाँ, अपने रिस्क का इस्तेमाल करते हुए मगर इस बीच फुल टॉस गेंद पूरा उन्होंने 34 रन 3 ओवर में खर्च किए हैं. जी हाँ, अच्छी गेंद थी मगर उसे मात्र दिशा भर दी. जानते थे डीप थर्ड मैन. 4 आणि आज परत एकदा हो चांगला चेंडू आहे इथे. यहाँ पे बहाया है अनिरुद्ध साबळे ने शतक के लिए अपने. जी हाँ, इस बीच फिर से एक बार यहाँ पे रन चुरा लिया है. हाथों से ही रन चुराते हुए 9 पाटिल सीसी
284 रनों का पीछा करते हुए पहुंची है 185 पे 2। उड़ान बाकी है, जमीन नहीं है मंजिल मेरी, अभी पूरा आसमान बाकी है. कमालीची इनिंग, जबरदस्त इनिंग आलेले आहेत. आणि त्याच्यानंतरची जी 10 षटकं आहेत तिथे मात्र धावा अजून खाली आलेल्या आहेत. 3.8च्या सरासरीने इथे पाहायचे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खराब क्षेत्ररक्षण, अनिरुद्ध अंकुश ठेवला पाहिजे धावांवरती. यस, इथे चांगला जी फटका, हाँ. 4 रन, स्क्वेअर कट, चेंडूचं मुंड. जी हाँ, इसमें दबा गेंद थोड़ी सी बाहर की तरफ निकल रही थी, अपने बल्ले का फेस खोलकर मात्र उसे दिशा भर दी है. बल्लेबाजों को नचाया है अपनी उंगलियों पे. ओहो, ये देखिए फिर से एक बार जोरदार अपील. ओवर बचे थे और उनका ऑल आउट हुआ था. ये एक सोचने, ओहो जोरदार अपील इस बीच, मगर फिर से एक बार अंपायर के ऊपर उसका कोई प्रभाव नहीं है. कोई तंत्रामध्ये दोघे फलंदाज अतिशय सुंदर आहेत आणि त्यामुळेच इथे धावा रोखलेला. ओहो हो, इथे परत एकदा उनके सामने की है, क्योंकि आज ये देखिए आगे निकले थे डांसिंग डाउन द विकेट, मगर फिर से एक बार तकदीर का ये चौका. गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया, गेंद लॉन्ग स्टॉपर. दो विकेट जल्द से जल्द गेंदबाजी करने वाली टीम पुणे रिबापा पर चटकाती है तो ये मैच फिर से एक बार रोमांचकारी हो सकता है. मगर इसी बीच आया है एक 53 धावा आलेल्या आहेत आणि एक गडी गमावलेला आहे. डी.वाय. पाटील क्रिकेट सेंटरने इथे बोट आकाशाकडे आहे, फलंदाज बाद है. आज दीपक डांगी. जी हाँ, गेंदबाजी के मार्ग पर अपना निजी 10वां अर्थात पूर्ण सफलता आपने नाम की है, वही दीपक के क्या कहने. ओहो, फिर से एक बार जोरदार अपील, कड़ा अपील, गहरा अपील. जीत के करीब जरूर पहुंच चुकी है. जी हाँ, बैकफुट पर बहुत सारा वक्त था. बहुत ही खूबसूरत ये स्क्वायर कट, किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं है. रन बॉल इक्वेशन जवळपास इथे सेट करण्यामध्ये हवेमध्ये चेंडू जरूर. ओहो, बॅकफुट पॉइंट तिथे समोर होता. चेंडू निसटतोय आणि धावा मिळतात 4 डी.वाय. पाटील क्रिकेट सेंटरला. इस तरह की फील्डिंग गेंदबाजों के हौसले फस करती है. देखिए उसका इफेक्ट फौरन हमें देखने को मिला. दूसरी ही गेंद की बाकी है. हितेश वाळूंचं हे षटक मात्र अधिक धावा आणणार ठरलं तर इथे लॉफ्ट स्ट्रेट बाणासारखा आस नहीं छोड़ी है, यहाँ से भी मैच को पलटा सकते हैं. जी हाँ, मगर इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर गए थे, उसे किया है पुल और ये पुल. सेंटर हर्षल काटे 64 वरती निर्धारपूर्वक अत्यंत सुंदर इनिंग, एक शानदार फटका आणि याच बरोबर तिसऱ्या विजयावरती शिक्कामोर्तब.